एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. घाटकोपरमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडलाय. जनसेवा सेवाभावी संस्था आणि राजगृह मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आलाय. दक्षता सोसायटी महादेव मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन सकट यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. अहिल्यादेवी या भारतातील थोर महिला शासक, दानशूर, धर्मनिरपेक्ष आणि कार्यक्षम राजकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्यकाळात देशभरात मंदिरे, विहिरी, बारव आणि बंधारे उभारले गेले. कार्यक्रमाला जनसेवेचे अध्यक्ष मुकुंद काकड, संपर्क प्रमुख सचिन सकट, सचिव रामदास भोर, उपाध्यक्ष नंदुभाऊ साठे, निवृत्त पोलीस अधिकारी शरद पालवे, कार्याध्यक्ष सुरेखा घुगे, खजिनदार विमलताई सांगळे, सदस्य प्रशांत निर्भवणे यांसह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून समाजसेवा, विकास आणि एकतेचा संदेश आजही प्रेरणा देतो आणि घाटकोपरमधील या उपक्रमातून तोच संदेश अधोरेखित करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, घाटकोपर, मुंबई.